राज्यसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस. अशोक चव्हाणांनी सोडला काँग्रेसचा हात. विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांनी दिलेला आहे. लवकरच भाजपमध्ये आदर्श प्रवेश. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप आलाय. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडलाय. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आमदारकीचाही राजीनामा दिला. लवकरच ते भाजपत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असून पुढच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत कालपर्यंत सक्रिय असलेल्या अशोक चव्हाणांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं काँग्रेसला जबर धक्का बसलाय. दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे, त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो. कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे. ते महत्त्वाची पदं दिली होती, पण त्याच्यावर का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही. मात्र यापेक्षाही आणखी मोठा झटका काँग्रेसला देण्याची तयारी सुरू झाली आहे. चव्हाणांपाठोपाठ आणखी काही काँग्रेस आमदारही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. माजी मंत्री अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपुडकर, कुणाल पाटील आणि माधवराव जवळगावकर हे आमदार देखील काँग्रेसला रामराम करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं काही काँग्रेस आमदारांनी स्पष्ट केलंय. माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही. अलीकडेच माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आता अशोक चव्हाणांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. येत्या 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. या सभेत मराठवाड्यातील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेअंतर्गत पायी चालत काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस छोडो यात्रा सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणुकी अगोदर पक्षातील गळती थांबवण्यासाठी काँग्रेस पुढे आव्हान आहे. सागर कुलकर्णीसह गणेश कवडे, जी 24 तास, मुंबई.